मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये वर्ग 10वा इंग्रजी. आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 2 एलओ स्टेटमेंट 6 यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघणार आहोत. तर यामध्ये लर्निंग आउटकम्स कोणते आहेत पहा. टू अनेबल स्टुडंट टू फ्रेम WH क्वेश्चन्स आफ्टर लुकिंग ॲट अ पिक्चर ऑर रीडिंग अ टेक्स्ट. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी चित्र पाहाल, एखादी टेक्स्ट वाचाल, ते बघितल्यानंतर तुम्हाला WH क्वेश्चन तयार करता येतील असे याचं लर्निंग आउटकम्स आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन काय आहे टीचर करता. चेक वेदर द स्टुडंट कॅन से द क्वेश्चन रिलेटेड टू अ टॉपिक विथ डिफरंट WH वर्ड्स. म्हणजे वेगवेगळ्या WH जे वर्ड्स आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये या ॲक्टिव्हिटी नंबर 1मध्ये एलओ स्टेटमेंट 6मधील ॲक्टिव्हिटी नंबर 1मध्ये WH वर्ड्स वगैरे पाहिलेले आहेत. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, वर आय बटनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही पाहू शकता. सोबतच तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला. तर यामध्ये आपल्याला काय करणे आहे की विद्यार्थी हे अनेबल होतील, समर्थ होतील काय करण्याकरता, WH क्वेश्चन तयार करण्याकरता. काय बघून, पिक्चर किंवा चित्र बघून किंवा एखादी टेक्स्ट वाचून. टीचर करता काय इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. चेक वेदर द स्टुडंट कॅन से द क्वेश्चन रिलेटेड टू अ टॉपिक विथ डिफरंट WH वर्ड्स. म्हणजे एखाद्या दिलेल्या टॉपिकवर वेगवेगळे WH वर्ड्स वापरून प्रश्न तयार करू शकतात की नाही ते चेक करायचे आहे. आज द स्ट्रक्चर ऑफ द क्वेश्चन, याच्या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर काय आहे क्वेश्चनचं तेही पाहिलेलं आहे. सी इफ दे कॅन रिलेट द WH वर्ड विथ देअर फंक्शन. आणि हे पाहायचं आहे की ते WH वर्ड त्याच्या फंक्शनशी बरोबर रिलेट करतात की नाही, बरोबर योग्य ठिकाणी योग्य WH वर्ड वापरतात की नाही. तर तुम्हाला हे सुद्धा करायचं आहे, योग्य ठिकाणी योग्य WH वर्ड वापरायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्याकरता काय सूचना आहे पहा. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट ट्राय टू रिलेट द WH वर्ड टू द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे एखादी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली असेल तर WH वर्ड तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचं आहे. WH वर्ड जोडून प्रश्न तयार करायचे आहे आणि मेक अ लिस्ट ऑफ WH क्वेश्चन्स. आणि WH क्वेश्चन्सची तुम्हाला काय करायची, लिस्ट करायची आहे. अगोदरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण WH वर्ड्सची लिस्ट बनवली होती. आता तुम्हाला WH क्वेश्चन म्हणजे WH वर्डपासून तयार झालेले क्वेश्चन म्हणजेच काय WH क्वेश्चन त्यांची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. जेवढे जास्त लिहिता येईल तेवढे लिहा. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 1 दिली आहे. कम्प्लीट द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहा 5 प्रश्न दिलेले आहे. हू, वेअर, व्हॉट, व्हाय, वेन हे तुम्हाला पूर्ण करायचे आहे. पहा मी सांगतो तुम्हाला एक एक. हू मेड पीपल लॉप, हू मेड पीपल लॉप. त्यानंतर वेअरचा, वेअर डिड दे लिव्ह, वेअर डिड दे लिव्ह. व्हॉटचं, व्हॉट मेड पीपल लॉप. पहा याच्यामध्ये दोघांमध्ये फरक आहे. हू मेड पीपल लॉप लोकांना कोण हसवतो आणि व्हॉट मेड पीपल लॉप म्हणजे लोक कशामुळे हसतात असा फरक आहे. व्हाय डिड दे स्टॉप देअर. देन वेन विल दे कम. शेवटी प्रश्नार्थक चिन्ह अवश्य लावायचा प्रश्नार्थक आपल्या वाक्यामध्ये, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2 फ्रेम 5 क्वेश्चन रिलेटेड इन द ॲडव्हर्टाइजमेंट गिवन बिलो. पहा या पिक्चरशी संबंधित जे ॲडव्हर्टाईज दिली आहे आपल्याला सर्फ एक्सेलची, डाग अच्छे है आणि ते मुलं वगैरे सर्फ एक्सेलच्या आपल्याला पुडा वगैरे दिसत आहे नाही का. त्याच्यावरून तुम्हाला काय करायचे आहे, 5 प्रश्न तयार करायचे आहे. पहा मी करून दाखवलेले आहे, तुम्ही आणखी करू शकता 5 प्रश्न तयार. हाऊ मेनी बॉयज इन द पिक्चर. किती मुलं आहेत या चित्रामध्ये. व्हॉट इज द ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट. ही ॲडव्हर्टाईज कशाविषयी आहे. व्हॉट इज इन द पिक्चर चित्रात काय दाखवलेलं आहे. हाऊ इज द पोझिशन ऑफ द बॉयज. त्या मुलांची स्थिती कशी आहे, चांगली आहे, कपडे खराब आहे, वाईट आहे नाही का. व्हॉट इज द डिटर्जंट नेम. त्या डिटर्जंटचं नाव काय आहे. अशा प्रकारे आपण 5 प्रश्न तयार केले. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी पाहायच्यामध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 3 दिलेली आहे. राईट 5 क्वेश्चन टू बी आस्क्ड ऑन द पॅसेज गिवन बिलो. तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज बरोबर वाचा, अवगत करून घ्या, लक्षपूर्वक वाचा म्हणजे तुम्हाला प्रश्नसुद्धा तयार करता येतील. तर पहा मी अगोदर पॅसेज वाचतो. Once upon a time in a desert far away, there was a rose who was so proud of her beautiful looks, her only complaint was growing next to an ugly cactus. Every day the beautiful rose would insult the mock the cactus on his look.
All while the cactus remained quiet, all the other plants nearby tried to make the rose see sense, but she was too swayed by her own looks. One scorching summer, the desert became dry, and there was no water left for the plants. The rose quickly began to wilt. Her beautiful petals dried up, losing their lush color. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचे आहे, तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमधील 5 प्रश्न तयार करायचे आहे. जसं पहा, एक एक वाक्य वाचा आणि प्रश्न तयार करा. जसं वन्स अपॉन अ टाइम इन डेझर्ट फार अवे देअर वॉज अ रोज हू वॉज सो प्राऊड ऑफ. आता पहा, कोण प्राऊड होता, कोणाला गर्व होता, म्हणजे प्रश्न कसा तयार होईल, हू वॉज प्राऊड, कोण गर्विष्ठ होता, कोण होता, रोज. आपल्याला उत्तर नाही लिहायचे, आपल्याला काय प्रश्न लिहायचे आहे. त्यानंतर व्हाय डज रोज फील्स प्राऊड, तो स्वतःवर गर्व का बरं करत होता ती रोज, हा दुसरा प्रश्न. व्हॉट वॉज द ग्रोईंग नेक्स्ट टू द रोज, रोजच्या बाजूला काय वाढलेलं होतं किंवा काय वाढत होतं. त्यानंतर चौथा प्रश्न, हू रिमेन क्वाईट, शांत कोण असायचा. व्हेन डू द डेझर्ट बिकम ड्राय, डेझर्ट वाळवंट केव्हा ड्राय झालं. तर या प्रकारे आपण 5 प्रश्न तयार केले. यू कॅन मेक लॉट ऑफ क्वेश्चन्स फ्रॉम दिस पॅसेज अँड यू हॅव टू डू इट. आणि तुम्ही तो प्रयत्न करा. जोपर्यंत आपण रेडीमेड पाहू तोपर्यंत आपला फायदा होणार नाही. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काहीतरी आपणही करून म्हणजे हे करून देतो आपण, त्याच्यावरून आणखी 2, 4, 5 आपण करून पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल की आपण त्याच्यात परफेक्ट होऊ. तुम्हाला प्रश्न तयार करता येतील, तुम्ही कोणाबरोबर इंग्रजीमध्ये बोलू शकाल, तुम्हाला प्रश्न उत्तर विचारता येतील या प्रकारे. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो. द टीचर विल गिव्ह अ शॉर्ट पॅरेग्राफ अँड आस्क द स्टुडंट इन फ्रेम WH क्वेश्चन ऑन द कंटेंट. आता पहा, तुमचे शिक्षक तुम्हाला एखादी पॅरेग्राफ देतील, त्याच्यावरती ते प्रश्न विचारतील. आपण काही इथं पॅरेग्राफ दिलेला नाही आणि प्रश्नसुद्धा विचारले नाही, तुम्हाला करायला सांगितले नाही, तर तुम्ही करू शकता बाहेरचा कोणताही पॅरेग्राफ घेऊन. त्यानंतर प्रॅक्टिस सीजनमध्ये 2 more ॲडव्हर्टाइजमेंट विल बी गिवन. 2 ॲडव्हर्टाईज आपल्याला दिलेलं आहे. पहा, तयारी जीत की बोर्नव्हिटा आहे ना, आणि दुसरं आहे टुयुम काय तर इट लॉट फिकर नॉट, म्हणजे ते खायचं भेटेल, लहानपणाचं मृई माणसं खातात वाटते, फिकर्स. तर ते विराट कोहली. तर याच्यावरून आपल्याला काय तयार करायचे आहे, प्रश्न तयार करायचे आहेत. तर प्रश्न तुम्ही तयार करून पहा. याच्या अगोदरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण प्रश्न तयार करून दिलेले आहे. तर साधे प्रश्न तयार करू शकतो आपण. व्हॉट इज इन द पिक्चर, पिक्चरमध्ये काय आहे, कोण कोण दिसत आहे आपल्याला. वन मदर, बॉय, बोर्निटा, नाही नाही, तयारी जीत की वगैरे हे लिहायचं. त्यानंतर व्हॉट इज इन द हँड ऑफ द बॉय, त्या मुलाच्या हातात काय आहे, कप ऑफ बोर्निटा. या प्रकारे असे प्रश्न तयार करून पहा. त्यानंतर दुसऱ्या ॲडव्हर्टाईजमधून सुद्धा आपण प्रश्न तयार करू शकतो. तर व्हॉट इज द ॲडव्हर्टाइजमेंट अबाउट, कशाची ॲडव्हर्टाईज आहे. हू इज इन द पिक्चर, कोण दिसत आहे. व्हॉट इज इन विराट कोहलीज हँड, विराट कोहलीच्या हातात काय आहे. असे अनेक प्रश्न आपण तयार करू शकतो. तुम्ही आणखी जास्त प्रश्न तयार करून पहा. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे, 1 पॅसेज विल बी गिवन, आणि त्या पॅसेजवरून तुम्हाला काय करायचं आहे, पहा पॅसेज दिलेला आहे पुन्हा आणखी. तर शॉर्ट स्टोरी विल बी गिवन आणि नंतर हा ॲक्टिव्हिटी 3. हा ठीक आहे. तर हा पॅसेज मी अगोदर वाचून टाकतो मित्रांनो. 1 पॅसेज विल बी गिवन. One Sunday morning I received an invitation from a friend of mine, Mr. Sudhir, as I had come from the UK back to my native land. I got up early in the morning and started preparing myself. My sister gave me a cup of tea early in the morning. Then I took my bath and got ready. My sister then again asked me to take some snacks and tea, but I refused to take as I was very anxious in getting to my friend's house. She kept insisting me to take a heavy breakfast, but I did not care for it. I walked out to the bus stop. Soon a bus came and I got into it and asked the conductor for a ticket for Babar's Lane. The conductor frowned
at me saying this bus is not going to Babar Lane, it is going to the reverse direction. You can get down at the next stop and catch another bus. I was baffled for some time at this sudden bit of information. Then I alighted from the bus and again waited for the next bus for Babar Lane. असं आपल्याला काय दिलेलं आहे, एक पॅरेग्राफ दिलेलं आहे. सम सेंटेन्स विल बी गिवन विथ अंडरलाईन ॲन्सर. आता तुम्हाला काय करायचं आहे, काही वाक्य इथं अंडरलाईन करून ॲन्सर करून तुम्हाला दिले जातील आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे प्रश्न लिहायचे आहेत. जसं पहा मी इथं तुम्हाला काही वाक्य देतो आणि ते तुम्हाला काय करायचे आहे, त्याचे प्रश्न सोडवायचे आहे. when did narrator receive an invitation? आता मी उत्तर सांगितलं. आता याचा प्रश्न तयार करायचा, प्रश्न सांगायचं होतं मला, मी उत्तर सांगितलं. आता पहा उत्तर कसं राहील, म्हणजे उत्तर देईल तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. पहा, ऑन संडे मॉर्निंग आय रिसीव ॲन इन्व्हिटेशन, असं एक वाक्य दिला. तुम्हाला त्याच्यापासून काय करायचं आहे, प्रश्न तयार करायचं आहे. वेन डीड आय रिसीव ॲन इन्व्हिटेशन, या प्रकारे. त्यानंतर आय हॅव कम फ्रॉम द UK. फ्रॉम वेअर, उत्तर कसं होईल, फ्रॉम वेअर द नॅरेटर कम बॅक, नॅरेटर कुठून परत आले. टू माय नेटिव्ह लँड, UK बॅक टू माय नेटिव्ह लँड. आता याच्यावरही सुद्धा प्रश्न आपण तयार करू शकतो. माय सिस्टर गिव्ह मी अ कप ऑफ टी, याच्यावरून प्रश्न तयार कराल. माय सिस्टर गिव्ह मी अ कप ऑफ टी. व्हॉट डीड माय सिस्टर गिव्ह मी, नाही का. कप ऑफ टी, माय सिस्टर गिव्ह मी अ कप ऑफ टी अर्ली इन द मॉर्निंग. पुन्हा एक वाक्य तोच. त्याच्यावर आणखी एक प्रश्न तयार करू. कोणता प्रश्न तयार होईल, वेन डीड, वेनपासून. वेन डीड हिज सिस्टर, द नॅरेटर सिस्टर गिव्ह हिम अ कप ऑफ टी. या प्रकारे मित्रांनो आपण अनेक असे प्रश्न, तुम्हाला वाक्य दिल्यावर प्रश्न तयार करता आला पाहिजे, असे अनेक प्रश्न आपण तयार करू शकतो. आणखी एखादी समोरचा प्रश्न पहा. वेर द बस इज नॉट गोइंग टू बाबर लेन, इट इज गोइंग टू रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे मी अंडरलाईन केलं, इट इज गोइंग टू रिव्हर्स डायरेक्शन. मग तुम्हाला प्रश्न कसा तयार करायचा आहे, प्रश्न कसा तयार करा. वेअर डीड द बस गोईंग, बस कुठं चाललेली होती, नाही का. या प्रकारे अनेक प्रश्न तुम्ही तयार करून पहा. त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रेनिफोर्समेंट. टीचर विल आस्क द स्टुडंट टू मेक अ लिस्ट ऑफ क्वेश्चन रिलेटेड टू देअर लाईफ. एक्झाम्पल, वेअर डू यू लिव्ह, आपण याच्या अगोदर पाहिलंच आहे. ते असे प्रश्न तयार करा तुम्ही स्वतःच्या जीवनावरचे, याच्या अगोदरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये केले आहेत. त्यानंतर एव्हल्युशनमध्ये अ शॉर्ट स्टोरी विल बी गिवन इन ऑन विच द स्टुडंट विल हॅव टू फ्रेम अ क्वेश्चन. एखादी कथा दिली जाईल, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न तयार करता आला पाहिजे. टीचर विल गिव्ह सम सेंटेन्स विथ अ ब्लँक इन द प्लेस ऑफ WH वर्ड, द स्टुडंट विल फिल देम. ही ॲक्टिव्हिटी आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिली आहे, तशाच प्रकारचे करायची आहे. टीचर विल गिव्ह सेंटेन्स विथ अंडरलाईन पोर्शन फॉर विच द स्टुडंट विल फ्रेम अ क्वेश्चन. ही ॲक्टिव्हिटी आपण केलेली आहे, ते मी त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. सेमच ॲक्टिव्हिटी आहे, सारखेच प्रश्न लिहिले, तिथेच उतरून इथं लिहिले तरी तुमचं काम जमून जाईल. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ ॲपमध्ये काहीच दिलेलं नाही. माय टेक अवे टुडे आय लर्न, आज आपण काय शिकलो. द स्टुडंट विल बी एबल टू फ्रेम WH क्वेश्चन ॲज वेल ॲज आज देम. तर आज काय शिकले विद्यार्थी मित्रांनो आपण, की WH प्रश्न कसे विचारायचे आणि ते तयार कसे करायचे, ह्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ॲक्टिव्हिटी नंबर 3 घेऊन LO स्टेटमेंट 6 मधील 3 घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.